गुड मॉर्निंग मित्रांनो, विजय फॅशनच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे गावाला आणि बाबांनी जाळे टाकले, तर आपण सकाळ सकाळी जाळे काढायला जाणार आहे. आणि हे बघा कसं झालं सकाळ सकाळीचं वातावरण, छान झाले सगळीकडं, ढगाळ वातावरण आहे एकदम. आणि तिकडं खाली जायचं आता आपल्याला कशा डबावर, तर चला जाऊया आता. अजून शिल्लक यावर्षी आता पाऊस जरा अजून चालू झालेला नाही, बट पाणी आहे बऱ्यापैकी दरवर्षी. आणि नेहमी खूप जास्त खाली जायचं, म्हणजे यावर्षी जे पाणी असे आहे पाणी ते खालवडीचं पण वरती आहे. दरवर्षी जवळजवळ पोशनगरच्या खाली जायचं, पाणी दाखवेल खाली गेल्यानंतर किती पाणी आहे काय आहे. आता इथे कोण नाही गेलं या साईडला आपला घरबार आहे, चालू आहे घराच्या मागच्या साईडला घर आहे, घराचं चालू आहे आपण. आणि हाच रस्ता खाली रिसॉर्ट आहे, तिथे जातो. हे आपल्या गावातलं मंदिर, हनुमानाचं मंदिर आहे. हा रस्ता डायरेक्टली खाली जातो, नदीला पण जातो, तिथेच एक रिसॉर्ट पण आहे. गाडी घेऊन जायचं खाली नाही सरळ जाऊ, बाकी किती आम्ही गाडी घेऊन तिथूनच जावं लागतं आणि तिकडं नाही गाडी खाली करून तरी जाईल ना गाडी. तर मित्रांनो, आता आपण आपल्या जुन्या घराकडे आलेलो आणि आता तिथून आपण खाली चाललो आहे. हे बघा, आम्ही पाण्यापासून पण अजून किती लांब आहे. आता 2 मिनटात इथं रिसॉर्ट येईल. तर बघा मित्रांनो, हा जिथून खाली जायला रस्ता आहे, हा दुसरावाला. इथून हा रस्ता डायरेक्ट तिथे जातो आणि हा वाला रस्ता खाली जातो आणि मग तिकडून तिकडे जायला लागतं. आता आम्ही जाताना असं जाणार आहे, येताना इकडून येणार आहे. तर आता चला तिकडं जाऊया. आता अण्णाबाबा आमच्या आधी गेलेत तिकडं जाळ काढायला कशा ढवावरती, त्यामुळे ते पाण्यात उतरले पण असतील. पूर्ण रस्ता होता पण मधूनच शॉर्टकट मारला. जिकडं आम्ही हे चाललो जे असं हे टप्पे दिसतात आहेत सगळे. इथं दरवेळी सगळं पाणी असतं, इथं सगळं पाणी असतं आणि चढणीच्या टायमिंगला सगळं पाणी असं इकडून वाहून जात असतं खालपर्यंत. आणि मग मासे इथं असतात, इथं असे छोटे खासतात, थोडे मासे असतात. आणि मग इथे छोटे पाट आहेत ना, हा पाट तिकडं दुसरा एक आहे, त्यात पण मासे असतात. आता आपण पोहोचलो जिकडं अण्णाबाबा होते आणि ते तिकडे गेलेत. तर आता आपण तिकडे जाऊया आणि बघूया त्यांनी जाळ काढले का. आम्ही तिथे होतो, आम्ही तिकडून असं चालत चाललो आणि हा बघा, हा पार्ट धरणाचा केवढा डीप आहे. आणि काका बोलतात ह्याहून जास्त डीप पार्ट आहे पुढं. आम्ही इकडे यायचो ना, आम्हाला असं डायरेक्ट काळं पाणी दिसायचं, काय दिसायचंच नाही आतमधलं. कसला डीप पार्ट आहे बघा तिथे. तर म्हणून इथं गळ टाकलेला डायरेक्ट गुत्तो, इथं दगड आहेत ना सगळी. आता काका तिकडे गेलेत, आता मी पण तिकडे जाणार आहे. खूप लांब ट्रेक होणार आहे. तर मित्रांनो, तेव्हा का तिकडे अण्णाभाऊ दिसतात, ते पाण्यात उतरलेत. आता आपल्याला त्यांच्याकडे जायचं आहे. जेव्हा ते रिटर्न येते तेव्हा तुम्हाला दाखवतो किती मासे भेटले. इथं पण जाळे काढायला आलेले आहेत, त्या तिकडं पण जाळे काढायला आलेले आहेत आणि आम्ही पण आमचं जाळे काढायला आलेलो आहोत. आऊ आऊ आऊ
पावसाळ्याच्या टायमिंगला मागच्या वर्षी आलं तेव्हा पाणी इथं होतं पाऊस पडल्यानंतर. आता तर पाणी इथंच आहे ऑलरेडी, पाऊस पण नाही पडला. काका बोलते जेव्हा इथे पाऊस पडला तेव्हा सगळे मासे इथून वरती चढतात. इथे खूप मासे वरती चढतात, चढणीचे मासे. मग आता पावसाळ्याच्या टायमिंगला बघूया. पोहोचलेलो आहोत आम्ही इकडं. आता बघूया. इथे वरतीपर्यंत पूर्ण पाणी भरलेलं असतं आणि हा पार्ट सगळ्यात जास्त डीप पार्ट आहे. मासे भेटलेत हो का, एवढे सगळे टाकून दिले. सगळे काटेवाले मासे आहेत. आणि हे बघा सापडलेले मासे आहेत. नीटवाणी काढ ना. हे बघा किती किलो मासे आहेत. 2 किलोला जास्त असते. तर मित्रांनो आता आम्ही वरती येत होतो आणि आम्हाला हा आंब्याचा झाड दिसलेला आहे. आणि बोलले हे आंबा खूप चांगला असतं. मग आता आम्ही त्याचे आंबे पाडतोय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. आम्ही आंबे पण काढलेत 2 किलो. आता घरी चाललो. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी सबस्क्राईब करा आणि लाईक करा.